तू किस धरा से टूट के, तू कौन धूप में सूख के, बन पाँव छाँव तू चल पड़ी, पगडंडियों पे गाँव की। तेरे अंग में तरंग है, तेरे मन में उमंग है, निश्चल है तू, निर्मल है तू, कंचन है तू, चंचल है तू, रंग की दुलारी तू बड़ी, सबसे प्यारी तू बड़ी। धड़कन में हर सरगम बसे, नैनन में हर मौसम बसे, तेरे संग झूमे है गगन, तेरे संग लहराए चमन। तू बावरी तू सावरी, तू जहाँ की है परी, 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 तू जहाँ की है परी। दरवाजा ठोकवावा लागल. का हो? ठोकवल्याशिवाय दरवाजा उघडेल काय? नाही, जर बाबांनी दरवाजा उघडला तर लफडं होऊन जाईल. आणि जर आईने उघडला दरवाजा तर काय आशीर्वाद देणार? जे काही होईल ना ते बघून घेऊ. तुम्ही दरवाजा ठोकवा. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पालतू दरवाजा ठोका ना. जय मा दुर्गे, जय मा काली, जय रामकृष्ण हरी. दरवाजा ठोकवा. पालतू दरवाजा ठोकवा. आई, आशीर्वाद दे, तुझी सून आहे. कोण आहे रही? आणि कुणाला उचलून आणलास एवढ्या रात्रीचं? आई, घरात लक्ष्मी आणलीये, सगळं शुभ होईल. अगं ये या आत, या आत ये. अगं आत ये, मी तुला सगळं सांगतो. ये ये, लवकर ये. आई आई हळू बोल, हळू. अगं सून आहे तुझी, ती सून आहे, लग्न करून आणली या. आणि बघ किती किती सुंदर दिसते, बघ बघ. अगं आई, आपल्या खानदानात गोरी गोरी मुलं पैदा होतील. हा, आणि आई हिचं नाव इंदुमती आहे, इंदुमती नाव आहे हिचं. आई, मी हिच्यावर लय प्रेम करतो म्हणून हिच्याशी लग्न केलं या दिल्लीमध्ये. अगं अशी उभी काय? जा लवकर तांब्यात तांदूळ आण, हिचं स्वागत कर की. अरे निघ इथून, चल. आई आई आता अगं निघ इथून, अगं, चल, आई, चल मी म्हणलो म्हटलं की ना. अरे झाडू ना मारून तुझं तोंड फोडून टाकेन. चल निघ इथून. हे बघ आई, तुला जी काही सजा द्यायची ती घराच्या आतमध्ये, असं घराच्या बाहेर नको काढू मला.
अगं अशी उभी काय बस की खाली. हा. आई बाई मला माफ कर गं, अरे आई. आयुष्य बरबाद झालं. हे कोणाला कोण पण दाखवण्याची लायकीच नाही राहणार. बोल 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 बोल, बोल. बघ की आई किती रडते. आजू, तू माझं आयुष्य बरबाद अगं अशी केलंस, रडू आता मी नकोस काय गं. करू? बघितलं आई किती रडते आई. अगं आई मी हिच्यावर लय प्रेम करतो का आई, लय प्रेम करतो. अगं आई घराला नरक असं स्वर्ग बनवेल, आपल्या घराला स्वर्ग बनवेली. अरे उठ उठ उठ. आई नालायक अगं, आई कुठला? मारू नको. उठ नालायक कुठला. अरे तुम्ही दोघांनी मिळून ना जीवतेपणीच मला नरकात पाठवा. मालिनी, मालिनी. मालिनी खूप बदलली आहे. पूर्वी जेव्हा बोलायची तेव्हा खूपच अकडून बोलायची. मला तर भीतीच वाटायची त्याच्याबरोबर बोलताना. पण हल्ली खूपच मिळून मिसळून राहते. अहो बघा, मुलं जेव्हा मोठी होतात ना तेव्हा सगळे चांगले होतात, सुधरून जातात. बस दारकेश्वरसाठी ही एक परीक्षा आहे शेवटची. पण मी असं ऐकलंय की त्याचा मोठा मुलगा परत आलाय. खूपच नालायक आहे तो. एकादशी सांगत होती ना, जर कोणाला घाबरत असेल तर फक्त मालिनीला. तरीच तडकाफडकीमध्ये मालिनी मुंबईहून माझ्यासोबत रांचीला आलीये. पण सुमिरनजी, यावेळी तर मालिनीचं लग्न व्हायलाच पाहिजे नाही. रोशनला तर तिने नकार दिलाच आहे. आता बघूया काय होतंय. नाही नाही, जे काही होईल ते चांगलंच होईल. आई, तू स्वतःला इतका त्रास नको करून घेऊस. मी आहे ना, मी सांभाळेन सगळं काही. अगं काय सांभाळशील. तुझे बाबा अगदी बरोबर बोलत होते. हा पोरगा ना काय ना काहीतरी कांड करूनच येणार. आणि हा बघा आला काहीतरी कांड करून. माहित नाही कुणाच्या पोरीचं हरण करून आणलंय रावणाने. अगं मला वाटलेलं की मुलगा 14 वर्षानंतर आलाय तर राम बनून येईल. हा बघ रावण बनून आलाय. अगं तुझं लगीन कसं होणार आता. आई, तू या सगळ्या गोष्टींना एवढं महत्व कशाला देतेस. मी म्हटलं ना, मी सांभाळून घेईन. सगळं काही बिघडवलं. सगळं बिघडून गेलं. अरे सगळं बरबाद करून टाकलं या पोरानं. कुपात्र कुठला. हे बघ, तुला वाटतं ना की तू काहीतरी सांभाळू शकतेस तर झाडूने मारून दोघांना गावाच्या बाहेर कर. मी हे सगळं नाही सहन करू शकणार. भलेही मला माझा प्राण त्यागावा लागेल. तुझ्या या सगळ्या गोष्टी ऐकूनच ना माझं डोकं गरम होतं. बंद कर तुझी फालतू बडबड. अगं पलटू दादाने चूक केली हे मला मान्य आहे. पण त्याने इतका मोठा काही अनर्थ नाही केला आई की तुला तुझा जीव द्यावा लागेल. ते पण असल्या गाव आणि समाजासाठी. हे तोच गाव आणि समाज आहे जिथे जबरदस्तीने विवाह केला जातो. कोणाला उचलून घेऊन यायचं आणि मग धाक दाखवून त्याचं लग्न लावायचं.
हे तेच गाव आहे जिकडे आई वडील त्यांच्या मुलांचं लग्न जबरदस्तीने लावून देतात. आणि तू असल्या गावासाठी स्वतःचा जीव देणार आहेस? आई, तुला आता ही गोष्ट समजून घ्यायला हवी की हे राजा दशरथाचं अयोध्या गाव नाहीये जिकडे तू तुझ्या इज्जतीची काळजी करून इतकं टेन्शन घेतेस. कळलं? अगं मग काय करू? गाववाल्यांना निमंत्रण देऊ की या जेवून घ्या, हे बघा माझा पोरगा पळून लग्न करून आलाय. अगं तुझ्या बाबांनी ऐकलं ना तर त्यांचं हार्टच फेल होऊन जाईल. अगं त्यांचे 15,000 रुपये याने असेच बर्बाद केलेत. गेला होता अनुजची खबर काढायला आणि हे बघ हे काय करून परतलाय. माझा त्यांना इथे जीव गुदमरायला लागलाय. जीव गुदमरतोय ना तुझा? चल माझ्याबरोबर अंगणात जाऊन बस. चल. आणि स्वतःचं डोकं जरा थंड ठेव आई. हे जे काही झाले ते काही पहिल्यांदा नाही झाले इकडे. गावात ह्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत आधी. मलाही जरा थंड डोक्याने विचार करू दे की या सगळ्या गोष्टी आता कशा हँडल करायच्या आणि ह्याचा परिणाम चांगला कसा निघेल ते बघायला हवं. अगं काय चांगला परिणाम येणार? तुला असं वाटतं की हे समजा झाल्यानंतर पण चांगला परिणाम निघणार? हो अगं आई, मला असं नक्की वाटतंय. चल आता माझ्यासोबत अंगणात जाऊया. मला नाही यायचंय. मला राहू दे इथंच आणि तू जा इथून निघून. म्हणजे तू माझं म्हणणं ऐकणार नाहीयेस? ठीक आहे. हॅलो. 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 कोण बोलतंय? अनुदामिनी, मी बोलतोय. तुझा भाऊ पलटू. तू कुठे आहेस आता? कुठून फोन करतोयस? घरी सर्व ठीक आहे ना? हॅलो. काहीच ठीक नाहीये ना अनुदामिनी. ते काय की आई नाराज झाली. तर तू नक्कीच तसंच काहीतरी काम केलं असणार म्हणून नाराज असणार. अगं नाराज होण्यासारखं असं कुठलंच काम नाही केलंय. ते काय ना की मी फक्त बस नाराज होण्यासारखं काम नाही, कांड केलंय याने. कांड, तेही लंका कांड. कांड? दिल्लीवरून कोणाची तरी होणारी नवरी पळवून आणली आणि आज तिच्याशी लग्न करून तिला घरी घेऊन आ. लग्न सुद्धा केलं? आई कशी आहे मालिनी? आता काय सांगू, आईचा पारा तर अगदी चढलेला आहे. ती म्हणते की आत्ताच्या आता यांना घरातून काढायचे. कसं तरी करून मी समजावलं तिला. कुठल्या मुलीला घेऊन आलाय? काय माहिती कोण आहे. बंगाली आहे बहुतेक. बेंगॉली ऍक्सेंट मध्ये बोलत असते नेहमी. कोणत्या मुलीला घेऊन आलाय? काय माहिती कोण आहे. बंगाली आहे वाटतं.
बेंगॉली ॲक्सेंट मध्ये बोलत असते. तू आईला जरा सांभाळून घे हं. आईची काळजी घे. हो ठीक आहे, पण आता ह्यांचं काय करायचं काहीच कळत नाही. जे काही करशील विचार करून कर. आणि मी तर म्हणते की तू एकदा ना त्या मुलीसोबत बोलून घे. असू शकतं की पलटू दादाने तिला ना फसवून किंवा काहीतरी सांगून आणलं असणार. त्यांनीच फसवलं असणार तिला. मला सुद्धा असंच वाटतंय. तू स्वतःची काळजी घे ग ताई. इथे जे काही होईल ते सगळं मी तुला फोनवर सांगत जाईन. आणि पलटू दादाने जर काही सांगायला तुला फोन केला ना, तर त्यांच्या म्हणण्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. हो ठीक आहे. ठेवते आता. स्वतःच्या फालतू गोष्टी सांगण्यासाठी ताईला फोन करत जाऊ नकोस, नाहीतर मी तुझं आयुष्य नरक बनवून टाकेन. समजलं? घे पाणी पी. घे ग आई. पलटूशी बोलायला गेली होतीस? हो, त्याने ताईला फोन केला होता स्वतःची बाजू मांडण्यासाठी. पाहिलंस ना, इथली गोष्ट मुंबईपर्यंत पोहोचवली. अरे सत्यानाश करून ठेवला या पोरानं. काही सत्यानाश नाही झालेला आई. सगळं काही ठीक होईल. अगं तू तर अशी बोलतेस जसं कुठला चमत्कारच करणार आहेस. असंच समज. आयुष्यात जे काही घडतं ना, ते काही ना काही कारणास्तवच होतं. आणि जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. तू स्वतःच विचार कर. तुला तुझ्या घरात सून नको होती का? पलटू दादाला काय आयुष्यभर बिना लग्नाचं ठेवणार होतीस? तुला म्हणायचं तरी काय की मी सून आणण्यासाठी बेचैन होत होती? अगं सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसली या पोरानं. सगळं आपल्या विचारांवर अवलंबून असतं आई. तू असं का विचार करतेस? कदाचित असं असेल की पलटू दादाने हे सगळं नाईलाजास्तव केलं असेल. 1-2 दिवस शांतीने जाऊ दे, त्यानंतर बोलूया आपण. आणि बाबांच्या बाबतीत म्हणायचं तर मी समजावेन त्यांना. तुझी एकही गोष्ट माझ्या लक्षात नाही आली. कशी लक्षात येईल तुझ्या? तू तर फक्त वाईट विचार करतेस. अगं चांगला विचार करण्यासाठी तर काहीच नाही ना माझ्याजवळ. आहे आई. काय?
सुनेच्या स्वागताची तयारी कर. या गावातल्या लोकांना खायला प्यायला घातलं ना की ते सगळं काही विसरून जातात. आणि गेल्या वर्षी शंभूदादांचा मुलगा, त्याने तर आसामवाल्या मुलीशी लग्न करून तिला आणलं. मग काय त्याच्या घरातल्यांनी आपल्या सुनेला बाहेर काढून टाकलं का? नाही ना. तर मग आई, तू सुद्धा हे इज्जत बेइज्जतच्या सगळ्या गोष्टी, या सगळ्याचं टेन्शन घेणं सोडून दे. जमाना आता बदललाय आई. कितीही मोठा प्रॉब्लेम का असे ना, थोड्या वेळानंतर प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन नक्कीच मिळतं आपल्याला. आता एक काम कर, तुझ्या रूम मध्ये जा आणि मला अंगणवाल्या रूमची चावी दे. काय? अगं तुला त्या रूमची चावी कशाला हवी? ती खोली पाहुण्यांसाठी आहे. हो, पण आता सून आलीये ना, आणि ती अंगणात पाहुण्यासारखी उभी आहे. तिला रात्रभर तसंच उभं ठेवायचंय का? चल चावी दे. छोट्या संदूक मध्ये ठेवली आहे, जा जाऊन घे. तू चल आणि तू काढून दे. आई चल ना, उठ ना. कळत नाहीये, मी पलटू दादाची बाजू घेऊन खरंच बरोबर केलं की चूक. पण हे तर नक्कीच आहे की मी एखाद्या परक्या मुलीसोबत काही अन्याय नाही होऊ देते. माझ्या पोरीच्या विवाहाचा योग लवकरात लवकर येईल, त्यासाठी कुठला तरी उपाय सांगा ना. उपाय केवळ एकच उपाय आहे. प्रार्थना करा, प्रार्थना करा आणि मी तुमच्या प्रार्थनेला त्यांच्यापर्यंत पोहोचवणार.